जम्या जरा रुक तो। क्या रे? वो कल जीतू काका क्या बोले रे तेरे को? मेरे को नहीं मालूम। तो किसको मालूम? जिसको मालूम है ना उसको जाके पूछ, मेरे को मत पूछ. आणि तू त्या शितलीची वकिली करू नको. तू भैया के करताय वो चलता? आजकाल तुझ्या मैत्रिणीचं काय चाललंय माहितीये का तुला? काय चल रहे? आजकल तेरे साथ रहती है क्या वो? उससे तेरे को क्या? ये 10-15 दिन में कितनी बार वो तेरे साथ थी? थी तो बहुत कम, लेकिन थी ना। आजकल आजा के साथ रहते ना वो. रहती तो है, लेकिन उन दोनों के आपस में जमतीच नाही. पण तुला काय करायचंय? ते काय भी करेल. देख, मुझे कुछ लेना देना नहीं है, पण नक्कीच दोघात काहीतरी चाललंय. शक्यच नाही. मुझे शीतल पे पूरा भरोसा है. कुछ होता ना तो मुझे कब का पता चलता. त्यांच्याकडे बघून काय असं वाटत नाही. ए, दिखाने के दांत अलग रहते और खाने का अलग. मला खरं नाही वाटत. आणि जर असं काय असतं ना तर शीतलनं मला सांगितलं असतं. ती काय तुला सगळं सांगून करणार आहे वय? क्यों नहीं? वो मेरे बेस्ट फ्रेंड है. पोरगा बाहेर गावचा असता ना तर तिनं तुला सांगितलं असतं. आजा तू पहचान वाला है ना. फिर भी वो मेरे से कुछ नहीं छुपाएगी. इतना भरोसा है ना तो एक बार आजमा के देख ले, असलियत पता चलेगी. ये जम्या भी ना उस भैया के बहकावे में आके कुछ भी बकने लगा है. लेकिन एक बात मुझे समझ में नहीं आ रही, ये शितली सारखी आजा आजा का करती? जाईल तिकडे तिला आजच लागतो. या दोघांच्या दोस्ती हे खरं आहे, पण एक गोष्ट नक्की है, इन दोनों में दोस्ती से बढ़कर कुछ तो चल रहा है. लेकिन क्या चल रहा है? आणि असं काय असलं तर शितलीनं मला का नाही सांगितलं? तर काय खरं काय आणि खोटं काय ते आल्लालाच माहित. पण शितलीला विचारायलाच पाहिजे. अब शीतल की खैर नहीं, अब तो मैं उसे छोड़ने वाली नहीं. शीतल, काय ग? क्या चल रहा है तेरा? कुठं क्या चल रहा है? सच्ची सच्ची बता, क्या चल रहा है? ऑक्टोबरचा अभ्यास. मेरा पूछने का मतलब अलग है. तुला नक्की काय म्हणायचंय? आजा बरोबर तुझं काय कनेक्शन आहे? कुठं काय? खरं सांग. तो माझा चांगला मित्र आहे. प्यार की शुरुआत दोस्ती से ही होती है. पण आमच्यात तसं काय नाही. हर प्यार करने वाला ऐसे ही बोलता है, आमच्यात काय नाही करके. आता काय ना तर काय नाहीच म्हणणार ना. अन काय ग, तुला एक आहे की हा प्रश्न का पडला? तू पहले बता, सच में तेरा कुछ नहीं है ना? हे काय ना म्हणलं ना. तो फिर इतना चिल्लाती काय को? मैं तो सिर्फ जम्या को बता रही थी कि तेरा और अजिंक्य का कुछ नहीं है. जम्या, त्याचा काय संबंध? तो असंच विचारत होता, म्हणजे त्याला वाटत होता म्हणून विचारत होता. काय म्हणला? सगळी खात्री करून घे म्हणाला. जर असं काय असलं आणि ते शीतलीच्या घरी कळलं ना तर शीतलीचं काही खरं नाही, आणि तिला मी मदत केली ना तर माझं पण काही खरं नाही असं म्हणाला. होय. लेकिन तू क्यों डरती? तू तर काहीच केलं नाहीस ना. नाही नाही, खरंच काय नाही. फिर तू काय को टेन्शन लेतीये? नाही नाही, मी काय टेन्शन बिन्शन नाही घेत. तुझं खरंच काय नाही ना ग? अगं खरंच काय नाही. मग काहीतरी असल्यागत कशाला वागतीस? आधीच तुझ्यामुळे त्या आजीच्या आयुष्यात काय कमी प्रॉब्लेम आहेत का? उगाच तुम्ही सारखं सारखं बोलता त्यामुळे लोकांना वाटतं की तुमच्यात काहीतरी आहे. अगं असं खरंच काय नाही. हाँ, मैंने बताया जय को कि ऐसा कुछ नहीं करके. पण समज असलं काय असतच तर? फिर तो तू गई. गावातल्या गावात असं काही चालत नाही. पण असं का नाही चालत? तू तो ऐसे पूछ रही है जैसे अजिंक्य के साथ तेरा सच में कुछ तो है. नाही नाही, तसलं काय बी नाही. मी आपलं असं विचारलं.
पण समज हा समज असलं काय असलंच तर हुन काय होईल ग? काय होईल? तुझ्या घरच्यांना ते आवडणारच नाही आणि तुझं दुसरीकडे लग्न बी लावून टाकतील. खरं होय? तो आजा जाणार आर्मीत आणि जरी तुमचं काय जुळलं तरी ते शेवटपर्यंत थोडी नाही टिकवता येणार आहे. पण मी एकदा घरातल्यांशी बोलले तर काय प्रॉब्लेम नाही होणार. ए किधर गई? ज्यादा सोच मत. चल मैं जाती. बाय. शीतले, सच बता, है ना? ए आजा, काय रे एकटाच बसलायस? रावल्या कुठे? तो बाहेर गेलाय गिरायकाकडे. आता का लोकांच्या घरी जाऊन केस कापायला लागला का? नाही उधारी गोळा करायला गेलाय. उधारीचा धंदा वाईट हो बा. तरी बरं लोक ह्याच्या दुकानात येतात परत केस कापायला. बाकी आजा अजून काय चाललंय? प्रॅक्टिस चालू आहे ना? हो. हा. आजा, हे आजा, एक विचारू का? विचारा की. आजकाल तुझं लक्ष कुठं भलतीकडेच असते. काही टेन्शन तर नाही ना? नाही. नक्की ना? खरंच नाही. आजा, तुला काय मी आज ओळखत नाही. अरे एवढासा होता ना तेव्हापासून बघतोय. मराठी शाळेत मी ध्वजवंदनाला असायचो तेव्हा अशी छाती बाहेर काढून लेफ्ट राईट करत तू कडक सॅल्यूट ठोकायचा. तुझ्या छातीवर तिरंगा असायचा पण माझी छाती भरून यायची. बाबा आजा, तुला कसलं तरी टेन्शन नक्कीच आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, टेन्शन कशाचं बी असलं तरी डगमगायचं नाही. त्याचा धीराने सामना करायचा. काय? वय फौजी. अरे नुसतं वय नाही, तसं वागायचं. कसं आहे, तुझी अवस्था मी समजू शकतो. अरे आपली मुळं, आपलं घरदार, आपली प्रेमाची माणसं माग सोडून तिथं बॉर्डरवर बंदूक हातात घेणं सोपं नाही. तरी बरे अजून तुझं लगीन नाही झालेलं. फौजी. हं? एक विचारू? अरे विचार की. तुम्ही अरे बोल की. तुम्ही लग्न का नाही केलं?